वेलकम टू डे 5. आज डे 5 आहे आमचा आणि काल रात्री परत व्लॉग एंड नाही करू शकले. खूप थकलेलो तर झोपून गेलो. आता आम्ही चाललो आहे. आज आम्ही बिग बुद्धा आणि एक टेम्पल आहे ते कवर करणार आहे. त्याच्यानंतर मग आम्ही एखाद्या बीचला जाऊ, म्हणजे पॅराडाईज बीच किंवा काय. आणि योना बीच क्लब करून एक क्लब आहे, सो तिकडे जायचा प्लॅन आहे आज. आय होप जास्त पाऊस नसेल तर आम्ही करू शकतो. पाऊस असेल तर नाही करू शकत. इथे आल्यापासून पाऊसच पडतोय आणि पावसामुळे भरपूर गोष्टी आम्हाला कॅन्सल कराव्या लागतात किंवा आम्हाला पावसात भिजावं लागतंय. तर मग बघूया पुढे काय ते. गाडी बाईक मध्ये टायर मध्ये हवा भरतोय. जास्त आहे बस झालं भरलं. हे आहे वॅट चेलॉंग टेम्पल इकडचं आणि हे खूप फेमस आहे. इथे खूप सारे टुरिस्ट आलेले आहेत आणि खूप सुंदर आहे हे. इथे लोक फटाके टाकतात आतमध्ये. दाखव. हे असं जे डोमसारखं जे दिसतं त्याच्यामध्ये आग आहे, फायर चालू आहे आणि त्याच्यामध्ये ना फटाके टाकतात. जस्ट आम्ही या मंदिरामध्ये जाऊन बाहेर आलो आणि तिथे प्रे केलं सगळ्यांनी. बघितलंच असेल तुम्ही व्हिडिओमध्ये आजच्या.
ते घाबरलं. टेम्पलमधून निघाल्यावर मग आम्ही योना बीच क्लब करून खूप फेमस आहे फुकेतचं, तिथे जायला निघालो आणि तिथे गेलो मग आम्ही. आणि त्याच्यानंतर मग आम्हाला कळलं की आम्हाला वॉक इन एंट्री नाही मिळणार. आम्हाला ॲक्च्युली आदल्याच दिवशी बुकिंग करायला पाहिजे होती ऑनलाईन, जी आम्ही नाही केली. आम्हाला असं वाटलं की वॉक इन होईल, कारण की आम्ही त्यांच्या कस्टमर केअरशी बोलत होते. ते बोलले वॉक इन मिळून जाईल तुम्हाला, तुम्ही कधी पण जा. सो आम्ही गेलो आणि आमचा म्हणजे लिटरली पोपट झाला तिकडे. आम्हाला एंट्रीच नाही मिळाली आणि आम्हाला ऑल द वे बॅक आम्हाला निघावं लागलं. आणि मग आम्ही नवीन प्लॅन केला की आम्ही फॅक्टरी आउटलेटला जाऊ आणि शॉपिंग करू. सो तिथे थायलंड फुकेटचं जे फॅक्टरी आउटलेट आहे तिकडे रेट्समध्ये भरपूर फरक आहे. मग आम्ही निघालो फॅक्टरी आउटलेटसाठी. मग आम्ही हे ॲडिडासमध्ये गेलो. पहिले ॲडिडासमध्येच आम्हाला भरपूर वेळ गेला, ऑलमोस्ट 3 तास तरी गेले असेल आमचे ॲडिडासमध्ये. तर इथून मग मी आणि आमच्यावर जे कपल होतं त्यांनी पण शूज घेतले, आम्ही पण शूज घेतले. मग ते घेऊन आम्ही इथून निघालो. म्हणजे चला ठीक आहे, योना बीच क्लब नाही जाऊ शकलो आम्ही, पण आम्ही तो वेळ इथे कन्झ्युम केला, तो टाईम आम्ही इथे लावला. आणि मग इथून आम्ही तो शॉपिंग जी आम्हाला करायचीच होती, जी आम्ही नेक्स्ट डे करणार होतो, ती आम्ही केली मग इथून. तर आम्ही शॉपिंग केली ॲडिडास शॉपमध्ये, भरपूर शूज घेतले आम्ही. तर वॅट रिफंड केलं आम्ही त्याच्यासाठी. तर हे आहे ह्या मॉलमध्येच, ह्या एरियामध्ये जसं वॅट रिफंडवालं छोटंसं काउंटर आहे, तिथून वॅट रिफंड करून फॉर्म फिलअप करून झालेला आहे. आणि ऑलमोस्ट 650 बात परत आलेले आहेत, ऑलमोस्ट 650 बात परत आलेले आहेत. तर आता ते एअरपोर्टवरती जाऊन आम्हाला रिफंड मिळेल त्याचा कॅशमध्ये. वॅट रिफंड करून मग आम्ही पुन्हा हॉटेलवरती आलो. आम्ही फ्रेशन अप झालो आणि परत निघालो शॉपिंगसाठी. जी थोडीफार शॉपिंग बाकी होती ती केली. त्यानंतर मग जेवून मग लगेच आम्ही रूमवरती परत गेलो आणि झोपलो. आणि मग नेक्स्ट डे आम्हाला जायचं होतं योना बीच क्लब सकाळी. सकाळी आम्ही 12 to 2चा टाईम स्लॉट घेतलेला, कारण की आमची फ्लाईट रात्री 8 वाजताची होती आणि आम्हाला फुकेतवरून परत क्राबीला जायचं होतं ट्रॅव्हल करून. त्याची ते पण म्हणजे 3 तासाचं ट्रॅव्हल होतं, म्हणून मग आम्ही 12 to 2चा टाईम स्लॉट चूज केला. आणि आम्ही कसं केलं, आम्हाला योना बीच क्लब सोडायचंच होतं, आम्हाला एक्सपिरियन्स करायचंच होतं ते. ठीक आहे, संध्याकाळी ॲक्च्युली वाईब जास्त चांगली असते आणि आम्ही दुपारी गेलो, पण ठीक आहे, तेव्हा पण आम्ही खूप एन्जॉय केलं. आणि मग आम्ही तसं मग नेक्स्ट डे योनाला गेलो. आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि सबस्क्राईब करा. सर्वांनी खुश राहा, मस्त राहा, स्वस्थ राहा आणि बिंदास राहा. बाय बाय.